नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये। आज काहीतरी वेगळं खाऊया। तर माझा पाणीपुरीचा बेत आहे आजचा। तर मी वाटाणे पाव किलो भिजत घातलेत। आता याचा आपण रगडा करूया। रगड्यासाठी मी कुकरमध्ये तेल घातले, थोडं मोहरी, कापलेलं लसूण, कढीपत्ता घालून फोडणी करून घेतली याला। याच्यामध्ये हळद, मीठ, हिंग घालून याला जवळजवळ 6 ते 7 शिट्ट्या देणार आहे मी आता। तर जवळजवळ मी 8 ते 9 शिट्ट्या दिल्या याला। रगडा आपला मस्त शिजलाय, खूप छान शिजलाय। तर आता आपण तिखट गोड पाणी बघूया। तर गोड पाण्यासाठी मी हे चिंच आणि खजूर शिजवून घेणार आहे। शिजवून घेतल्यानंतर बघा हे असं झालंय। याला मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं। आता याचं मी जवळजवळ 2-3 वाट्या पाणी तयार करणार आहे। तर त्याच्यासाठी आधी आपण हे गाळून घेऊया। गाळून याच्यामधली थोडंसं जाडसर राहिलेलं असतं ते साईडला निघतं। आता हे पाणी जवळजवळ 3-3.5 वाट्या घेतले मी। याच्यामध्ये 3 चमचे गूळ पावडर, अर्धा चमचा चाट मसाला घातला। आता आपण तिखट पाणी बघूया। तर त्यासाठी मी अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धा वाटी पुदिना आणि 5 हिरव्या मिरच्या घेतलेत। आता ह्या बारीक वाटून घेतलेत मी। आता हे मी गाळणार नाही आहे, असंच घेतले। आता याचं हे सुद्धा पाणी मी जवळजवळ 3-3.5 वाट्याच करणार आहे। तर याच्यामध्ये मी पाऊण चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळे मीठ घालून हळवून घेतले। झालं आपलं गोड तिखट पाणी तयार। आता आपण पुरी सजवूया। याच्यामध्ये मी रगडा, गोड पाणी, तिखट पाणी घातलं आणि थोडंसं फरसाण टाकलं याच्यामध्ये मी। खूप छान लागतं, करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली आहे। बाय।